अबोली या मालिकेच्या 7 ऑक्टोबरच्या भागामध्ये अंकुश सांगत असतो, मी पल्लवीसोबत 10 वेळा लग्न करीन. ती माझी लग्नाची बायको आहे, त्यामुळे मी 10 वेळा लग्न करीन. तू माझ्याकडून अपेक्षा करू नकोस. पंडितजी, तुम्ही पुढचे विधी चालू करा. अबोली म्हणते, ठीक आहे, मी निघते इथून. असं म्हणत अबोली आता खूप हताश होते. अंकुशच्या वागण्याचा तिला खूप त्रास होत असतो आणि ती तिकडून जायला निघते. तोपर्यंत इकडे आता विजया सांगत असते, पंडितजी, तुम्ही करा बरं विधी चालू. पण त्याच वेळेला अंकुश आता आपल्या गळ्यातली माळ काढून टाकतो आणि म्हणतो, थांबा, काय करण्यात हे लग्न अर्थ आहे? आता तुम्हाला अबोलीला सिद्ध करायचं होतं ना की मी पल्लवीचा नवरा आहे, तर आता मी अबोली समोर सगळं क्लिअर केलेलं आहे. मला नाही वाटत की आता लग्न करण्याची काही गरज आहे. हा पोरखेळ थांबवा. असं म्हणत चिडलेला अंकुश आता गळ्यातनं माळ काढून टाकतो आणि तडक घरी जायला निघतो. पल्लवी विचार करते, सगळं जुळवून आणलेलं हे सगळं आता फ्लॉप गेलं आहे. पल्लवीला आता स्वतःचाच राग येतो. विजया मात्र आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून चिडलेली असते. अंकुश तडकतो, हार टाकतो आणि तिकडून निघतो. अबोली सुद्धा आता हताश मनाने घरी यायला लागते. त्यावेळेला घरी येत असताना अबोली आता इकडे तिकडे पाहत असते आणि तिला अंकुश सोबतचे घालवलेले क्षण आणि अंकुशने आपल्यासोबत केलेला धोका हे सगळं आठवत असतं. आता मात्र अबोली निघते. तोपर्यंत रमा आणि काका तिला शोधायला आलेले असतात. अबोली आपल्याच विचारामध्ये हरवलेली असताना समोरचा खड्डा पण तिला दिसत नाही आणि त्या खड्ड्यामध्ये तिचं चाक अडकतं. ती खाली पडते. मागून गाडी येते आणि रमा आणि काका तिकडे पोहोचतात. दोघं जण अबोलीला आपल्या उराशी कवटाळतात. अबोली धायमुकलून रडायला लागते. रडणाऱ्या अबोलीला आता मात्र रमा आणि काका घरी घेऊन येतात. दोघं जण तिला घरी घेऊन येतात आणि आता अबोलीला पाणी वगैरे दिल्यावरती काय घडलं तिकडे हे सगळं अबोली सांगते. कशा पद्धतीने अंकुश पल्लवीसोबत लग्न करतोय, त्याला काहीच नाही आठवलं, त्याने आपल्याला फसवलं, हे सगळं अबोली सांगते आणि रडायलाच लागते. रमा म्हणते, अबोली, मी तुला आधीपासूनच सांगते, तो आपला अंकुश नाही आहे आणि तो जरी आपला अंकुश असेल आणि तो असं वागत असेल ना, तर काही गरज नाही आहे त्याला ह्या घरात घ्यायची. तुझा नवरा हा तुझा नाही आहे. हा पोरखेळ थांबव, हे सगळं थांबव. आता त्याला या घरात काय, या चाळीत सुद्धा मी ठेवणार नाही. तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करते, तू प्रामाणिकपणे हे नातं निभवतोयस, पण तो तुला फसवतोय. त्यामुळे आता मात्र अबोली त्याला माफी नाही. असं म्हणत रमाने आपला निश्चय केलेला असतो आणि रमा सांगत असते, हे बघ, असा ना मुलगा आपल्याला नको आहे. काही गरज नाहीये याला इथे घरात ठेवायची. काकांना, आजीला, मला, राघूला कसं वागवलं बघितलंस ना, आणि तुझ्यासोबत तू इतकी त्याच्यासोबत प्रामाणिक असून तुझ्यासोबत तो असं वागतोय. असं म्हणत रमा चिडलेली असताना अंकुश अबोलीकडे येतो. अबोली म्हणते, सर, तुम्ही इथे का आलात? निघा इथून. तुमचं मला तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. तुमच्यासारखं लोकांना आता मला आपल्या जवळ पण उभं करायचं नाहीये. तुम्ही जे काही केलंत ना, त्यामुळे आता मात्र माझ्या मनातून तुमची जागा उतरलेली आहे. अंकुश म्हणतो, तू माझ्या बाजूने विचार कर. अगं, मी अंकुश नाहीये, मी सचित आहे आणि हे मी ओरडून सांगतोय, पण तुम्ही मला अंकुश म्हणून इथे डांबून ठेवलत आणि मला या कुटुंबामध्ये अडकवून ठेवलत. पण माझं असं एक कुटुंब आहे की, माझं कुटुंब आहे, माझा मुलगा आहे, माझी बायको आहे. मग तुमच्या आनंदासाठी मी त्यांना का बरं दुःख देऊ? तुम्हाला कळतंय का? तुम्ही मला अंकुश समजताय, पण मी अंकुश नाही, मी सचित आहे, माझं कुटुंब आहे. आणि त्या सगळ्यांना तोंडघशी पाडून किंवा त्या सगळ्यांना इन्सिक्युअर करून मी इथे येतोय. मग त्यांना पण वाईट वाटणारच ना, म्हणून त्या पल्लवीसोबत लग्न पुन्हा करण्याचा मी घाट घातला. अबोली म्हणते, मग तुम्ही हे लग्न का नाही केलं? याच्यावरती अंकुश म्हणतो, तिला इन्सिक्युअर वाटत होतं, पण आमचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे हे मला बघायचं होतं, मला माहिती होतं. मग मी लग्न हे का करू? तुला आता सत्य समजलंय, त्यामुळे मी पल्लवीला समजावून सांगितलंय. अबोली म्हणते, सर, मला तुमचं तोंड पण बघायचं नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा. कारण ज्या वेळेला माझं कुटुंब आणि तुम्ही याच्यामध्ये मला निवड करावी लागेल, तर मी माझं कुटुंबच निवडेन आणि आज मी तोच निर्णय घेतलेला आहे. मी माझ्या कुटुंबाची निवड केलेली आहे. सर, तुम्ही निघा इथून. असं म्हणत अबोली आता अंकुशला खूप चांगलं फटकारते आणि त्याला तिकडून तडक निघून जायला सांगते. अबोलीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. अंकुशच्या वरती तिने कुटुंबाची निवड केलेली असते आणि अंकुशला तिने तिकडून चालतं व्हायला सांगितलेलं असतं. अबोलीचा हा पवित्र बघून अंकुशला पण खूप त्रास होत असतो. आजी, रमा, काका या सगळ्यांना त्रास होत असतो, कारण अबोलीचं अंकुशवरती किती प्रेम आहे हे सगळ्यांना माहिती असतं. अबोली सांगत असते, माझं अंकुश सरांवरती तेवढंच प्रेम आहे आणि माझी खात्री आहे की माझ्या प्रेमाची जीत होणार आहे. माझे अंकुश सर मला मिळणार आहेत, हे मला खात्री आहे. असं म्हणत अबोली आपल्या अंकुश सरांवरचं प्रेम पण व्यक्त करत असते आणि समोर असलेल्या माणसाची चुकी पण त्याला दाखवून देत असते.
तोपर्यंत आता इकडे नीता आणि सगळेच जण लग्नावरून परत येतात. लग्न अर्धवट राहिल्यामुळे सगळेच उदास असतात. आता विजया सुद्धा पाठोपाठ आलेली असते. पण तोपर्यंत अबोलीने अंकुशची हकलपट्टी करत त्याला घराबाहेर काढलेलं असतं. हे तिघी जणी पाहत असतात आणि तिघींना खूप आनंद होतो. बाहेर आल्यावरती नीता म्हणते, काय झालं सचित सर, काय म्हणत होती अबोली? याच्यावरती अंकुश म्हणतो, खबरदार नीता, खबरदार एक शब्द बोललीस तर. हे बघ, आता मी जे सांगायचं ते अबोलीला सांगितलंय. आगीत तेल ओतण्याचं काम करू नका. पल्लवी आणि शार्दूल तुम्ही आतमध्ये जा, असं म्हणत शार्दूल दोघांना आतमध्ये पाठवतो. इकडे विजया आणि नीता दोघी जणी मात्र आता अंकुशचा हा पवित्रा बघून खुश होतात. तोपर्यंत अंकुश घरी येतो. घरी आल्यावर ती पल्लवी रडत असते. अंकुश म्हणतो, पल्लवी रडायला काय झालं? पल्लवी म्हणते, सचित, अरे आपलं ते लग्न नाही झालं ना. अंकुश म्हणतो, काय झालंय, रडायला काय झालंय? तुझा नवरा तुझ्यासमोर जिवंत आहे. लग्न परत परत करण्याची गोष्ट नसते आणि रडायला त्या अबोलीने पाहिजे. त्या भल्या माणसांना मी दुखावलंय. त्या आजीने रडायला पाहिजे, तिचा चांगला नातू हरवलेला आहे. त्या काकाने रडायला पाहिजे, त्याचा एक पुतण्यासारखा चांगला मित्र गेलेला आहे. त्या अबोलीने रडायला पाहिजे, कारण तिचा नवरा अंकुश गेलेला आहे. तर तू काय रडती आहेस? त्यांना मी सांगून आलोय जे सत्य आहे ते. तुझा नवरा तुझ्यासमोर जिवंत असताना रडायला तुला झालंय तरी काय? यापुढे माझा निर्णय झालेला आहे. कुणीही इथे रडत बसायचं नाही. मी सचित आहे, असं म्हणत आता इकडे अंकुश पल्लवीला ओरडत असतो. पल्लवी मात्र सचित लग्न नाही झालं असंच बोलत असते. इकडे तोपर्यंत सगळेच जण विचार करत असतात की हा नक्की अंकुश आहे, सचित आहे, आणि आपल्या प्रेक्षकांना पण खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तोपर्यंत इकडे अंकुश स्वतःचीच समजूत काढत असतो की मला इतकं वाईट कसलं वाटतंय? शिंदे फॅमिलीला मी फसवल्याचं वाईट वाटतंय, अबोलीबद्दल वाईट वाटतंय, काहीच कळत नाही. तोपर्यंत शार्दूल आता इकडे आलेला असतो आणि तो अबोलीला म्हणत असतो, अबोली मावशी, तू का माझ्या डॅडाला ओरडलीस? तू माझ्या डॅडाला घेऊन कायमची निघून जाणार होतीस का? म्हणजे माझा डॅडा माझ्यापासून तोडून तू त्याला नेणार होतीस का? असं म्हणत शार्दूल 1 ना 100 प्रश्न विचारत असताना इकडे अंकुश पल्लवीला म्हणत असतो, शार्दूल कुठे आहे? पल्लवी म्हणते, मी आत्ता पाहिला होता. मग अंकुश म्हणतो, आत्ताच्या आत्ता जा आणि शार्दूल कुठे आहे ते बघून त्याला घेऊन ये. असं म्हणत अंकुश आता शार्दूलला आणायला पल्लवीला पाठवतो. तर शार्दूल अबोलीजवळ असतो. अबोली त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिच्या लक्षात येतं की शार्दूलला खूप ताप आलेला आहे. अबोली म्हणते, शार्दूल, अरे तुला ताप आला आहे बाळा, तुला औषध द्यायला पाहिजे. असं म्हणत अबोली त्याला काहीतरी औषध देणार. तोपर्यंत पल्लवी येते आणि शार्दूलला तडक घेऊन जाते आणि म्हणते, तुझ्यामुळे हा सगळा प्रसंग घडला. कोल्हापूरवरून पळून जर तू इकडे असा आला नसतास ना, तर आपल्याला इथे राहायलाच लागलं नसतं. या अबोलीने आपल्याला अडकवलं पण नसतं आणि तुझा डॅडा इथे अडकला नसता आणि हे सगळं रामायण घडलंच नसतं. अबोली, थांब पल्लवी, थांब, त्याला ताप आलाय. असं बोलत असताना पल्लवी काही थांबत नाही. पल्लवी शार्दूलला घेऊन तिकडून तडक निघून जाते आणि आता इकडे अंकुश घर सोडून निघालेला असतो. म्हणजे रमाने सांगितल्याप्रमाणे अंकुश आता शिंदेंच्या घरातच नाही तर या चाळीत पण राहणार नाही असा रमाचा ठाम निर्णय असतो. त्यामुळे अंकुश आता घर सोडून निघालेला असतो, बॅग भरतो आणि तो कायमचा कोल्हापूरला जायला निघत असताना इकडे आता आजी रडत असते. सगळ्यांनाच वाईट वाटत असतं आणि निघताना अंकुश रमाची भेट घेतो आणि म्हणतो, मला एकदा अबोलीला भेटायचं आहे. मी निघालेलो आहे, पण जाण्यापूर्वी अबोलीची भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. असं म्हणत तो अबोलीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यावेळेला राघू रूम मध्ये येते. अबोली मोबाईलवरती असते आणि ती काहीही रिॲक्ट करत नसते. अंकुश चाललाय म्हणून वाईट वाटतंय किंवा काहीही ती रिॲक्ट करत नसते. तेव्हा तिथे राघू येते आणि म्हणते, वहिनी, दादा चाललाय आणि त्याला शेवटचं तुला एकदा भेटायचं आहे. येतेस का तू बाहेर? अबोली म्हणते, नाही, त्या माणसाशी माझा कोणताही संबंध नाहीये आणि त्यामुळे त्यांना भेटायला मी येणार नाहीये. जा, जाऊन सांग त्यांना. असं म्हणत अबोली आपल्या निर्णयावर ती ठाम असते आणि ती अंकुशला शेवटचं भेटायला पण नकार देते. मग राघू बाहेर येते आणि म्हणते, वहिनी तुला भेटायला तयार नाहीये, वहिनीला तोंड पण पाहायचं नाहीये. आता मात्र अंकुशला धक्का बसतो. आपण केलेल्या वाईट कृत्याची जाणीव होते. आता नक्की अंकुश, सचित हा नक्की माणूस कोण आहे आणि तो इतकं उलट सुलट का वागतोय? मध्येच त्याला अंकुश असल्याचं का इंट्युशन येत आहेत आणि काय मालिका कुठे भरकटत चालले हे आपल्या प्रेक्षकांना पाहणं फार डोईजड होत आहे. एकदाचा अंकुश कोण, सचित कोण हे समोर आलं तरच मालिका पाहायला पुढे रंजक ठरणार आहे.